ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अर्जुनला साक्षीच्या विरोधात एक खूप मोठा पुरावा भेटणार आहे आणि तिथेच आता मधुभाऊंच्या केसला एक वेगळीच दिशा लागत अखेर आता मधुभाऊंना जामिनात सोडवण्यात अर्जुन यशस्वी होणार आहे. परंतु आता अर्जुनच्या हाती असे कोणते पुरावे लागणार आहे आणि ते आता प्रियाच्याच मूर्खपणामुळे. तिथेच आता साक्षी या सगळ्यामध्ये कशी अडकणार, तर अर्जुन साक्षीला शिक्षा देत मधुभाऊंना अर्जुन जामिनावरती कसा सोडवणार ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता अखेर अर्जुनने सर्वांच्या समोर सत्य आणलेलंच असतं आणि अर्जुनला सायलीची चांगलीच साथ लाभलेली असते आणि ते सत्य म्हणजे प्रिया तन्वी नसल्याचं. तर आता ज्यावेळेस सत्याचा उलगडा झालेला असतो त्यावेळेस रविराजांनी खूप मोठा निर्णय घेत प्रियाला आता जेलमध्ये खडी फोडायला पाठवलेलं असतं. फसवणुकीच्या आरोपाखाली तिला जेलमध्ये पाठवलेलं असतं. मधुभाऊंच्या केसची तारीख ही आता जवळ आलेली असते. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये प्रियाच्या साथीला नागराज, साक्षी आणि महिपत हे तिघेही. तर आता ज्यावेळेस मधुभाऊंच्या केसची सुनावणी असते त्यावेळेस अर्जुन सायलीला सांगतो की मिसेस सायली, आपण पुरावे गोळा करण्याचा खूप प्रयत्न करतो आहोत, परंतु मधुभाऊंना सोडवण्यासाठी साक्षीच्या विरोधात खरंच पुरावा भेटत नाहीये. आपल्याला लवकरात लवकर काही ना काही करावं लागेल. आपल्या हातात फक्त 2च दिवस आहेत. तिथे सायली देखील याच विषयावरती चिंतेत असते. तर तिथे अर्जुन आता पुरावे शोधण्याच्या प्रयत्नात असतो आणि आता ते एका थिएटरमध्ये गेलेले असतात आणि अर्जुन जात असताना सोबत पोलीस इन्स्पेक्टर तावडे यांना सुद्धा घेऊन गेलेला असतो आणि तो त्यांना घडला सर्व प्रकार सांगतो. त्यानंतर इन्स्पेक्टर सुद्धा अर्जुनची खूप चांगली अशी मदत करतात. तर आता थिएटरमध्ये गेल्यानंतर अर्जुन त्यांना तारीख सांगतो आणि कोणी ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं हे सगळं विचारतो. तर तिथे अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. थिएटरची तिकीटही प्रियाच्या नावावरती नसून साक्षीच्या नावावरती निघालेली असतात. तिथे चैतन्य आणि सायली या दोघांनाही जबरदस्त धक्काच बसतो. तिथे अर्जुन म्हणत असतो की हा खून करायचा आणि या सर्व प्रकरणामध्ये मधुभाऊंना जेलमध्ये अडकवायचं हे सर्व महिपतनेच केलं असेल, कारण गुंडगिरी करणं, मारामारी करणं हेच तर त्याला चांगलं जमतं. हे सर्व करून त्याने आतापर्यंत खूप साऱ्या लोकांच्या जागा बळकावल्या आहेत. मला नक्कीच खात्री होती की इथे आल्यानंतर आपल्याला काही ना काही पुरावा भेटू शकतो. तिथे सायली खूप खुश होते. तर आता ज्यानंतर मधुभाऊंच्या केसची सुनावणी चालू होते तिथे अर्जुनने एक नाही तर 2 पुरावे मिळवलेले असतात. तर आता ज्यावेळेस मधुभाऊंच्या केसची सुनावणी सुरू होते तर तिथे जेलमध्ये असलेल्या प्रियाला देखील आणलं जातं. तर आता त्या केसमधील महत्त्वाची साक्षीदार असते ती म्हणजे प्रिया. तर अर्जुन आता स्वतःहून सुनावणीला सुरुवात करतो. जज तिथे अर्जुनला विचारतात, तुम्ही अचानकपणे तारीख मागून घेतली आहे, याचा अर्थ असा होतो की तुम्हाला नक्कीच या केसमध्ये काहीतरी पुरावे हाती लागले असतील. तेव्हा अर्जुन उठतो आणि मिलॉर्डला सांगायला लागतो की तो म्हणत असतो की आतापर्यंत केसमध्ये महत्त्वाचा आय विटनेस होता तो म्हणजे प्रिया. हो, प्रिया, कारण तिने गेली 1.5 वर्ष आमच्या घरामध्ये खोटी तन्वी बनून राहून आमच्या घरच्यांची फसवणूक केली आहे आणि त्याचमुळे तिच्या विरोधामध्ये आम्ही केस दाखल केली गेली असता तिला जेलमध्ये जावं लागलं. परंतु तिने ज्याप्रमाणे सुभेदार किल्लेदार या घराण्यांची फसवणूक केलेली असते आणि तिने त्याचप्रमाणे मधुभाऊंची देखील तितकीच मोठी फसवणूक केली आहे. मिलॉर्ड, आता मी कोर्टामध्ये जे पुरावे सादर करणार आहे ते पुरावे पाहता क्षणी हेच लक्षात येतं की हा मर्डर प्री प्लॅन्ड होता. म्हणजे हा मर्डर घडवून आणायचा आणि त्या खुनाच्या केसमध्ये मधुभाऊंना अडकवायचं आणि आश्रम बळकवायचा हेच यांचं ठरलं होतं. तर त्यानंतर साक्षीचा वकील साक्षीची बाजू घेतो आणि पुढे येतो. ऑब्जेक्शन लावलं असता अर्जुन सांगतो की तसे पुरावे आहेत माझ्याकडे आणि आतापर्यंत मी जेवढ्या केसेस जिंकल्या आहेत त्या मी पुराव्यांच्या आधारे जिंकल्या आहेत, कारण मी पुराव्यांच्या आधारे सर्व केसेस जिंकतो आणि उगाचच खोटा दावा करत नाही. असं वाक्य बोलता क्षणी साक्षीचा वकील तिथे मुग गिळून शांत बसतो. साक्षीला जबरदस्त टेन्शन आलेलं असतं. ती अण्णांना सांगते की अण्णा, या अर्जुनच्या हाती नेमका कोणता पुरावा लागला असेल. तो इथे असं दाखवतोय की आपण तो मर्डर करायचाच आहे असं ठरवून हे सगळं काही केलं आहे. परंतु अण्णा, खरं सांगते तो खून माझ्या हातून चुकून घडला होता.
हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. तेव्हा अण्णा सांगतात की जर मला कळालं असतं की हा खून तुझ्या हातून घडला आहे तर मी त्या विलासला केव्हाच कुठं गायब केलं असतं, हे त्यालाही कळालं नसतं. हे केस कधी उभाच राहिली नसती. या सगळ्या प्रकरणामध्ये तुझ्यासोबत मी देखील अडकला नसतो. परंतु तू त्या पोरीवरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केलीस. तुझ्या या चुकीची शिक्षा मला आता भोगावी लागते. तिथे महिपत आता साक्षीवरती खूप चिडलेला असतो. तर तिथे अर्जुन पहिला पुरावा सादर करतो. तो म्हणजे फिल्मचे तिकीट, जे प्रियाच्या नसून साक्षीच्या नावावरती होते. अर्जुन कटघऱ्यात उभ्या असलेल्या प्रियाला पहिला प्रश्न विचारतो की प्रिया मधुकर, तर मला सांगा की ज्यावेळी तुम्ही सर्वजण फिल्म बघायला जायचं ठरवलं होतं तेव्हा तुम्ही आश्रमातील लोकांना काय सांगितलं की ही तिकीटं तुम्ही काढली आहेत, हो ना? परंतु ज्यावेळी आम्ही सत्य शोधलंय त्यावेळी आमच्या हाती ते म्हणजे हे तिकीट साक्षीच्या नावावरती आहेत. याचा अर्थ काय होतो ते तुम्ही स्वतः आम्हाला सांगा. तेव्हा तिथे प्रिया ततपप करायला लागते. तिथे प्रियाला घाम फुटलेला असतो. अर्जुन प्रियाला सांगतो की बोला प्रिया मधुकर, आत्तापर्यंत तुम्ही आमच्या सर्वांची खूप फसवणूक केली, परंतु वेळ तुमची आहे. अर्जुन सतत आता प्रियाला बोलण्यासाठी सांगत असता साक्षीचा वकील तिथे ऑब्जेक्शन घेतो आणि तो सांगतो की मिलॉर्ड हे माझ्या अशिलावरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना घाबरवून सोडत आहेत की त्यांच्या तोंडून चुकीचं काहीतरी बाहेर पडावं. तेव्हा अर्जुन हसायला लागतो आणि तो म्हणतो ही प्रिया इतकी चालाक आहे, तिने आमच्यासारख्या 2-2 नाही तर 3-3 वकील असणाऱ्या माणसांना फसवलं आणि तुम्हाला वाटतं की मी हिच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर अर्जुन तिथे प्रियाला विचारतो की सांगा ही तिकीटं साक्षीच्या नावावरती का आहेत? तुम्ही सर्वांना फिल्म बघायला घेऊन जाणार होता, मग ही तिकिटे तिच्या नावाने का काढण्यात आली? तुमच्या आणि साक्षीची मैत्री नाही असंच तुम्ही आम्हाला सांगत होता. त्यांच्याशी तुमचा कसलाही संबंध नव्हता. मग तुम्ही कोणत्या संबंधाच्या आधारे ही तिकीट्स काढली? तर तिथे प्रिया काहीच बोलत नसते. ती मुख गिळून शांत उभी असते, कारण सगळ्या प्रकरणामध्ये ती अडकलेली असते. तर तिथे अर्जुन सांगतो हे पहा, तुम्ही आता गप्पच राहा. काय घडलं होतं ते मी सांगतो. मिलॉर्ड, खरं तर हा खून करायचाच हे ठरवण्यात आलं होतं. तुम्ही साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांचा बॅकग्राऊंड चेक करून पाहिला तर खून करणे, दरोड्या करणे, लोकांना मारून घाबरवून त्यांच्या जमिनी बळकावणं, हे सगळं काही आपल्यासमोर येईल आणि तेच त्यांनी इथे देखील केलं. तर तिथे अर्जुन म्हणत असतो की प्रियाला जेव्हा बरं वाटत नव्हतं तेव्हा ती सर्वांना बरं आहे असं सांगून एकट्या बाहेर आल्या, तेही विलासला सोबत घेऊन. ज्यावेळी आता ते आश्रममध्ये आले तेव्हा तिथे साक्षी देखील होती. अचानकपणे मधुभाऊ आली असती. मधुभाऊनी ज्यावेळी यांना आश्रमाचा व्यवहार करताना पाहिलं असेल तेव्हा त्यांनी टोकलं असेल. मग साक्षी शिकरे यांनी काय केलं, रागाच्या भरामध्ये बंदूक आणि रागाच्या भरामध्ये गोळी झाडून विलासवर हल्ला केला आणि त्याचा मर्डर केला. साक्षी शिकरे तेथून कदाचित निघून पळून गेले असतील. मधुभाऊंच्या डोक्यात तिनेच वार केला. त्यानंतर जेव्हा मधुभाऊ बेशुद्ध पडले होते तेव्हा त्याच संधीचा फायदा घेऊन जी फिंगरप्रिंट त्या गनवरती साक्षीचे होते ते पुसले गेले आणि मधुभाऊंचे फिंगरप्रिंट त्यावरती आले. म्हणजेच त्यांच्या हातामध्ये बंदूक दिली आणि आळ कोणावरती आला तर मधुभाऊंवरती. तेव्हा तिथे प्रिया मोठ्याने म्हणते की नाही, असं काहीच घडलं नव्हतं. तेव्हा अर्जुन सांगतो जर असं नाहीये तर मग तुम्ही मला सांगा की साक्षीच्या नावावरती फिल्म तिकीट का काढण्यात आली? त्यानंतर तुम्ही इथून सुटू शकता, कारण याच प्रश्नावरती ही केस उभी आहे. नंतर प्रिया सांगते की खून मी सांगितल्याप्रमाणेच घडला आहे. मधुभाऊंच्या हातून गोळी सुटली आणि विलासचा खून झाला. तर तिथे अर्जुन आता सर्व बाजूंनी प्रियाची कोंडी करून टाकतो. तो मुद्दाम प्रियाला बोलकं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला मुद्दामून खूप चिरटीला घालवत असतो की जेणेकरून प्रियाने स्वतःच्या तोंडून सत्य वधवावं. परंतु प्रिया साक्षीकडे पाहत असते आणि साक्षीची घाबरगुंडी उडते. प्रिया विचार करते की जर मी तोंडून सर्व काही सांगितलं तर मला साक्षी आणि अण्णा सोडणारच नाही आणि तो मला मारायलाही कमी करणार नाही. तिथे प्रिया शांतच उभी असते.
तिथे अर्जुन सांगतो की माझ्याकडे एवढाच नाही तर आणखीनही पुरावे आहेत. आणि अर्जुन सांगतो की प्रिया मधुकर, जर तुम्ही आमची तन्वी असता तर तुम्ही त्या 1.5 वर्षात इतके कॉल महिपत शिकरे, साक्षी शिकरे यांना का केले होते, जर तुम्ही आम्हाला सांगत होतात आणि अजूनही तेच सांगताय की तुमचा आणि त्यांचा काहीही संबंध नाहीये, मग तुम्हीच आम्हाला सांगा की हे जे आम्ही कॉल रेकॉर्ड काढले आहेत तेही पोलिसांच्या मदतीने. त्या कॉल रेकॉर्डमध्ये तर हेच दिसतं आहे की तुम्ही दिवसातून 4-4 वेळा साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होता. मग असं का? तर तिथे अर्जुनने पुराव्यांचा खूप मोठा धमाका सादर केलेला असतो. तर तिथे साक्षीचा वकील आता उभा राहतो आणि म्हणतो, अर्जुन सुभेदार, जर तुम्ही कोर्टामध्ये पुरावे सादर केले आहेत तर ते पुरावे कशावरून खरे आहेत? मी कॉल रेकॉर्डिंगचं खरं समजू शकतो, परंतु फिल्मची तिकीटं ही साक्षी शिकरे यांच्या नावावरती कशी काय असू शकतात? नाही म्हणजे तुमचा तसा दावा आहे आणि तो खोटा आहे. कदाचित तुम्ही पैसे देऊन देखील हे पुरावे मिळवले असतील. तर तिथे अर्जुन आता खूप भयानक चिडतो आणि तो सांगतो की मी आजपर्यंत प्रत्येक केसेस पुराव्यांच्या आधारे जिंकले आहेत. आजपर्यंत मी कोर्टात सादर केलेला एकही पुरावा खोटा नाहीये आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर माझ्याकडे 2 आय विटनेस तयार आहेत. मला माहिती होतं की तुम्ही मला असा प्रश्न विचारू शकता. त्यासाठी मी ऑलरेडी पुरावे तयार ठेवले होते. तर आता तिथे थिएटरचा मालक आणि इन्स्पेक्टर तावडे हे दोघेजण तिथे खरा जबाब देतात. तर आता थिएटरचा मालक आणि इन्स्पेक्टर यांचा पुरावा खरा आहे हे सिद्ध झालेलं असतं. तिथे अर्जुन सांगतो की मिलॉर्ड, मी मिस प्रिया यांना 2 प्रश्न विचारले होते. त्यांनी फक्त मधुभाऊंचीच नाही तर आमच्या संपूर्ण परिवाराची खूप मोठी फसवणूक केली आहे. खोटी तन्वी बनून गेले 1.5 वर्ष त्या आम्हाला फसवत राहिल्या. याचाच अर्थ असा होतो की त्यांनी जसं सिनियरला म्हणजे रविराज यांना ती केस सोडण्यासाठी मजबूर केलं, त्यांच्यासमोर खोट्या मुलीचं रडण्याचं नाटक केलं, तसं नाटक करून त्यांना केस सोडायलाच लावली. त्याप्रमाणे त्यांचा हा हेतू होता की मधुभाऊंची केस मी देखील सोडावी. परंतु मी तसं न केल्यामुळे त्यांनी मी एक कोणते पुरावे गोळा करतो याची माहिती काढायला सुरुवात केली. कदाचित साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे त्यांनी याच कारणासाठी आमच्या घरी खोटी तन्वी बनवून पाठवलं असेल. आणि त्याचबरोबर मी कोर्टात जे 2 पुरावे सादर केलेत त्यामध्ये हेच दिसून येते की हा मर्डर प्री प्लॅन्ड होता. म्हणजेच हा मर्डर मधुभाऊंच्या हातून घडलेला नाहीये. त्यामध्ये जर साक्षी शिकरे इन्व्हॉल्व नव्हत्या तर मग तिथे थिएटरमध्ये ती तिकीटं काढून देऊन सर्वांना बाहेर पाठवून विलासचा खून घडवून आणण्याची काहीच गरज नव्हती. त्यामुळे पुढचा निर्णय तुम्ही घ्यावा असं अर्जुन मिलॉर्डला सांगतो. थोडाच वेळ वाट पाहिली असता तिथे अर्जुनने मिलॉर्डला मधुभाऊंच्या जामिनाची मागणी केलेली असते. अर्जुनने हेही सांगितलेलं असतं की आतापर्यंत त्याने जे पुरावे कोर्टात सिद्ध केलेले आहेत ते फक्त मधुभाऊ निर्दोष आहेत याच्याकडेच आहेत. तितकीच साक्षी दोषी असते, कारण आतापर्यंत साक्षीने कोर्टात जेवढे पुरावे सादर केलेले असतात ते कसे प्लॅन करून खोटे बोलून त्यानंतर आय विटनेसला पैसे चारून खोटं बोलायला भाग पाडून धमक्या देऊन हे सगळं करायला लावण्यात आलं होतं. तर मग साक्षी शिकरे या खुनाच्या केसमध्ये इन्व्हॉल्व नसत्या, त्यांच्यावरचा आरोप हा खरा नसता तर त्यांनी हे सर्व काही केलंच नसतं. असं अर्जुनने सर्व काही मिलॉर्डच्या समोर मांडलेलं असतं कोर्टामध्ये. त्यानंतर तिथे मिलॉर्ड खूप मोठा निर्णय जारी करतात. तर ते तिथे सांगतात की अर्जुन सुभेदार यांनी आत्तापर्यंत जे काही पुरावे सादर केले होते त्या पुराव्यांच्या आधारे फक्त आणि फक्त हेच दिसून आलं आहे की मधुभाऊ हे दोषी नाहीयेत. आणि आज अर्जुन सुभेदार यांनी खूप मोठा आणि महत्त्वाचा पुरावा सादर केला, तो म्हणजे साक्षी शिकरे यांच्या नावावरती असलेली फिल्मची तिकिटे आणि त्याचबरोबर प्रिया मधुकर यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि ती कॉन्टॅक्ट लिस्ट की ज्याच्या आधारे जर त्याच्या आधारावर ते प्रिया मधुकर आणि साक्षी शिकरे यांचा काही संबंध नव्हता तर त्यांचे दररोजचे ते झालेले कॉन्टॅक्ट कशासाठी हा देखील खूप मोठा प्रश्न तिथे उभा राहतो. मिलॉर्ड म्हणत असतात की आता त्यामुळे कोर्ट हा निर्णय देत आहे की मधुकर पाटील हे जामिनावरती सुटणार आहेत, परंतु साक्षी शिकरे यांना कस्टडीमध्ये घेऊन त्यांची सखोल चौकशी करावी असा तिथे निर्णय जारी करतात. सायली, अर्जुन, कुसुमताई, चैतन्य, रविराज सर्वच जण आता तिथे खूप खुश झालेले असतात.
अखेर अर्जुनने आता ही लढाई अर्धी जिंकलेली असते. अर्जुनने सायलीला वचन दिल्याप्रमाणे जामिनावरती सोडवलेलं असतं. साक्षी, महिपत आणि प्रिया यांच्या चांगल्याच नांग्या ठेचलेल्या असतात. प्रिया तर ऑलरेडी जेलमध्ये असते, तेही खोट्या फसवणुकीच्या आरोपाखाली. त्यातून प्रिया आता या केसमध्ये जबरदस्त अडकलेली आहे. तर आता पुढे काय होणार? मधुभाऊ निर्दोष सुटल्यानंतर अर्जुनने सायलीला प्रेमाची कबुली देण्याचं जसं ठरवलं होतं तसंच अर्जुन करणार का? तो सायलीला प्रेमाची कबुली देणार आणि ठरल्याप्रमाणे पूर्णाजी आणि इतर सुभेदार कुटुंब अर्जुनचं त्यांच्या खऱ्या तन्वीशी परत लग्न लावून देणार का? हे पाहणं खूप मजेशीर ठरणार आहे.